मित्रांनो, हिमालय दर्शनचा 6वा भाग आपल्यापुढे ठेवताना मला अतिशय आनंद होत आहे. मी आपलं स्वागत करतो. 12 ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ हे हिमालयामधलं असलेलं स्थान आहे. तसंच पंचकेदारमधलं सुद्धा ते पहिलं स्थान आहे. याची स्थापना पांडवांनी केली होती असे प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख आहेत आणि याची आपल्या सर्वांना कल्पना आहेच. या 6व्या भागामध्ये केदारनाथ, उखीमठ, मदमहेश्वर आणि काचनीताल या क्षेत्रामधल्या बऱ्याचशा भागांची माहिती आपण घेणार आहोत. प्राचीन काळी केदारनाथ आणि बद्रीनाथचे पुजारी एकच होते असं वर्णन केलेलं आहे. केदारनाथपासून बद्रीनाथला जायचा मार्ग मदमहेश्वर, काचनीताल, पनपट्या ग्लेशियर अशा ठिकाणाहून जातो. यातल्या बऱ्याचशा ठिकाणी मी अनेकदा गेलो आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागामधले फोटो आणि व्हिडिओ आपल्याला या 6व्या भागामध्ये पाहायला मिळतील. तसंच ऐतिहासिक, धार्मिक आणि पौराणिक माहिती देण्याचा सुद्धा मी प्रयत्न करत आहे. असो, आपण आता 6व्या भागाकडे वळूया. गुप्तकाशी केदारनाथ रस्त्यावर फाटा या गावाजवळ केदारनाथला जाण्यासाठी म्हणून हेलिकॉप्टर उपलब्ध असतात. जाऊन येण्यासाठी केवळ 7,000 रुपये तिकीट आहे. ज्यांना पायी जाणं शक्य नसतं ते यात्रेकरू दंडी किंवा कंडीमधून जातात. मग यापेक्षा हेलिकॉप्टर जास्त सोयीचं ठरेल असं मला वाटतं. आम्ही रामपूरच्या थोडंसं अलीकडे रस्त्यालगतच्या एका हॉटेलमध्ये रात्रीचा मुक्काम केला. कारण आम्ही पायी जाणार असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आमची यात्रा सुरू होणार होती. रामपूरवरून सोनप्रयाग आणि त्यानंतर 5 किलोमीटरवर असलेल्या गौरीकुंडपर्यंत मोटार रस्ता जातो. यापुढे मात्र 14 किलोमीटर केदारनाथपर्यंत पायवाट जाते. गौरीकुंडाची उंची 9,000 फूट आहे. गावाची वस्ती थोडीशीच आहे. गौरीमाईचं मंदिर, गौरीकुंड आणि अमृतकुंडामुळे या स्थानाला महात्म्य प्राप्त झालंय. गौरीकुंडात गरम पाण्याची धार सतत पडत असते. गौरीकुंडाहून 1 किलोमीटरवर भैरवाचं स्थान असून त्याला वस्त्र वाहण्याची पद्धत आहे. इथे वस्त्र आढळली नाहीत, तर इथे चिंध्या मात्र टांगलेल्या मला दिसल्या. नेपाळ आणि तिबेटमध्ये हा प्रकार खूपच आढळतो. पायवाट अतिशय रुंद असून मंदाकिनीच्या उजव्या काठाने ती सतत उंचावरतीच जात राहते. भैरवाच्या मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर जंगल चट्टी आहे. यात्रेच्या हंगामात ही चट्टी दुकानं आणि हॉटेल्स यांनी भरलेली असते. घोडे, हमाल, दंडीकंडीवाले आणि यात्रेकरूंची प्रचंड गर्दी या संपूर्ण रस्त्यावरती असते. चारधाम मंदिराचे पट अक्षय तृतीयेला उघडतात आणि बलिप्रतिपदेला बंद केले जातात. मी पट बंद झाल्यावर 2 महिन्यांनी गेलो असल्यामुळे यात्रा पूर्ण बंद होती. एवढंच काय, तर कुठेही चिटपाखरू देखील नव्हता. जंगलचट्टीपासून पुढे 3 किलोमीटरवर 10,000 फूट उंचीवरती रामबाडा चट्टी आहे. चट्टीवर जाण्यासाठी अनेकदा मे जूनमध्ये 200 ते 250 फूट लांबीचा ओघळून आलेला बर्फाचा नालाच तुडवीत जावं लागतं. डाव्या बाजूला वर पाहिलं तर टोपी पडेल एवढी उंची, उजव्या बाजूला पाहिलं तर चक्कर येईल एवढी खोली. या बर्फाच्या नाल्यावर PWDच्या कामगारांनी पायऱ्या खोदल्या होत्या. त्यामुळे वर जाताना अजिबात त्रास झाला नाही. आम्ही सुद्धा त्यांची फावडी घेऊन बर्फ खणण्याचा बराच प्रयत्न केला.
रामबाडानंतर गरुडचट्टी येते आणि नंतर 2 ते 2.5 किलोमीटर पुढे चालत गेल्यावर आपल्याला केदारपुरी दिसू लागते आणि तिथूनच बद्री केदार मंदिराच्या शिखराचं आपण प्रथम दर्शन घेतो. पुरीच्या पाठीमागे असलेली उत्तुंग हिमशिखरं आपल्याला आधीपासूनच दिसायला लागलेली असतात. उत्तराखंडामध्ये सर्वात भव्य आणि विशाल आणि सर्वात प्राचीन असलेलं हे स्थान आहे. सध्याच्या मंदिराचं निर्माण परमार नरेश भोज त्रिभुज नारायण या माळव्याच्या राजांनी केलं असा एका शिलालेखावर उल्लेख आहे. मूळची निर्मिती पांडवकालीन आहे असं मात्र मानलं जातं. केदारनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. याच्या इतिहासाची माहिती केदारखंडात दिली आहे. केदारनाथ मंदिर महापथ पर्वताच्या पायथ्याशी मोठाल्या ताशीव दगडातून बांधलं आहे. 6 फूट उंच चबुतऱ्यावर असलेल्या या मंदिराचं गर्भगृह 9व्या ते 10व्या शतकातलं कत्तुरीकालीन असावं. रुद्र ही वैदिक देवता आहे. ज्योतिर्लिंग हे रुद्रदेवतेचं प्रतीक आहे. लिंग म्हणजे चिन्ह, खूण किंवा लक्षण आणि ज्योती म्हणजे तेजोमय, प्रज्वलित. रुद्रदेवतेच्या तेजोमय रूपाचं प्रतीक तेच ज्योतिर्लिंग. जयन यज्ञामध्ये विधिपूर्वक केलेल्या वेदीवर जो अग्नी सिद्ध होतो त्याला रुद्र म्हटलं आहे. जयनवेदीचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा असतो. पिंडीलाच बाण आणि शिवलिंग अशी नावं आहेत. वास्तविक शिवाचं लक्षण निर्गुण, निराकार, ध्रुव आणि म्हणूनच अलिंगी आहे. सांख्यांच्या प्रक्रियेमध्ये अव्यक्त, प्रधान किंवा प्रकृती याला लिंग अशी संज्ञा आहे. अलिंगापासून लिंगाचा संभव झाला आहे. या उत्पत्तीमध्ये लिंगाचे 26 प्रकार सांगितले आहेत. त्यामध्ये शिवात्मक असे ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे 3 प्रधान देव झाले. याप्रमाणे जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा जो परमात्मा शिव, त्यांनी केलेल्या विश्वोत्पत्तीला ब्रह्मांड असं नाव आहे. अशा या विश्वव्यापी परमेश्वराची ओळख करून घेण्यासाठी ब्रह्मांडाकार लिंग प्रतीक हेच योग्य आणि अनुरूप ठरतं. बहुतेक सर्व ज्योतिर्लिंगांच्या स्थानाच्या कथात एकेकाळी त्या ठिकाणी अग्निज्वाळा असल्याचा उल्लेख आला आहे. निसर्ग निर्मितीमध्ये कैलासाचा आकार साक्षात शाळुंका पिंडीसारखा असावा हे खरोखर आश्चर्यच आहे. केदारनाथ मंदिराच्या पाठीमागे प्राचीन काळी मूळ भगवान ईशानाचं एक मंदिर होतं. उत्खननामध्ये इथे अनेक मूर्ती मिळाल्या आहेत. गुप्त काळातला एक भोटीय भूमी लिपीतला अस्पष्ट असा शिलालेखसुद्धा मिळाला आहे. त्यावरून मंदिर 5व्या शतकातलं आहे अशी मान्यता आहे. या ठिकाणी आद्य शंकराचार्यांच्या समाधीस्थळ आहे. मंदिराच्या परिक्रमा मार्गावर ईशानकुंड, अमृतकुंड आणि रेतसकुंड आहेत. केदारपुरीपासून 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर भरतखुंट आणि केदार शिखरांच्या ग्लेशियरमधल्या चुराबाडी तालमधून मंदाकिनी नदी उगम पावते. तिच्या उगमस्थळी आपण जाऊया. 12 ज्योतिर्लिंगाच्या नावामध्ये केदाराचं नाव असल्यामुळे ते एक स्वतंत्र ज्योतिर्लिंग असल्याचं आपल्याला समजून येतं. पण लोकसमज असा आहे की केदारनाथ आणि नेपाळातलं पशुपतीनाथ ही दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग होतं. एका नंदीची कल्पना केली तर केदार हा त्याचा पार्श्वभाग आणि पशुपती हा त्याच्या मुखाचा भाग. पण अशा कल्पनेला आधार कोणता आहे मात्र माहीत नाही. ऐकीव कथा मात्र थोडीशी वेगळीच आहे. महाभारतामधल्या युद्धामध्ये आपल्या बांधवांची हत्या केल्याच्या पापातून प्रायश्चित्त करण्यासाठी म्हणून पांडव हिमालयामध्ये आले होते. पण भगवान शंकरांना मात्र पांडवांना भेटण्याची इच्छा अजिबात नव्हती. भगवान शंकरांना शोधत असताना पांडवांनी एका रेड्याच्या रूपातल्या शिवाला ओळखलं. महिषरूपी शिवाला पकडण्यासाठी ते धावले म्हणून भगवानांनी जमिनीमध्ये मुसंडी मारली. त्यामुळे महिषरूपी शंकरांचा पृष्ठभाग भीमाने ताकदीने पकडला.
पांडवांच्या अनन्य भक्तीमुळे शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पांडवांना दर्शन दिलं. महिषरूपी शरीराचे जे जे भाग जिथे जिथे पडले त्या स्थानांना केदारनाथ, मध्यमहेश्वर, तुंगनाथ, रुद्रनाथ आणि कल्पेश्वर या नावांनी संबोधलं जातं. या 5 स्थानांना पंचकेदार असं म्हणतात. विचार करता करता मी चोराबाडी तालवर केव्हा पोचलो हे कळलंच नाही. भरतखुंट आणि केदार शिखरांच्या पायथ्याशी असलेला हा तलाव साधारणपणे 13,000 फूट उंचीवर आहे. श्रावणात यामध्ये उगवणारी निळकमळं शंकराला वाहतात. मे जूनपर्यंत या तलावावर स्फटिकरूपी बर्फ तरंगत असतं. वारा आल्यावर बसलेल्या हेलकाव्यांमुळे त्यांचा खळखळ आवाज सुद्धा येतो. परतीच्या मार्गावरून केदारपुरी फारच सुंदर दिसते. केदारपुरीच्या उजव्या बाजूला 8 किलोमीटर अंतरावर आणि 16,000 फुटावरती वासुकी ताल आहे. तिथून वासुकी गंगेचा उगम झाला आहे. तिचा मंदाकिनीशी सोनप्रयागला संगम आहे. 4 धामातलं अतिप्राचीन केदारनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनानंतर आम्ही त्याच्या शीतकालीन गद्दीच्या दर्शनाला जायचं असं ठरवलं होतं. यमद्वितीयेला मंदिरांचे पट बंद झाल्यावर केदारनाथ आणि मदमहेश्वरच्या चलित मूर्ती 4,500 फुटावरच्या उखीमठला आणून अक्षय्य तृतीयेपर्यंत त्यांची शीतकालीन पूजा केली जाते. 4 धाम यात्रेच्या पदमार्गावरचं उखीमठ हे ठिकाण फार महत्त्वपूर्ण आहे. उषा मठाचं उखीमठ हे अपभ्रष्ट नाव आहे. भक्त प्रल्हादाचा मुलगा बाणासूर ह्याची ही राजधानी होती. बाणासुराची मुलगी उषा तिने श्रीकृष्णाच्या अनिरुद्ध नावाच्या नातवाशी गांधर्व विवाह केल्यामुळे झालेल्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने बाणासुराचा पराजय केला. तेव्हा बाणासुराने अनिरुद्ध आणि उषा यांच्या विवाहाला संमती दिली. उषाकडे राज्याचा सर्व वारसा असल्यामुळे या स्थानाला उषामठ, उखामठ आणि उखीमठ असं नाव पडलं. उखीमठच्या या ओंकारेश्वर मंदिराची व्यवस्था आणि पूजापाठ केदारनाथच्या मुख्य पुरोहितांपैकी श्री गुरुलिंगजी यांच्याकडे असते. इथले लोक त्यांना राजाप्रमाणेच मान देतात. ओंकारेश्वराच्या या मंदिरात पंचकेदार, उषा अनिरुद्ध, मांधाता, सतयुग, द्वापार आणि त्रेता अशा अनेक सुंदर मूर्ती आहेत. केदारेश्वराच्या गद्दी शेजारी स्वर्ण पंचमुखी महादेव आणि पार्वतीच्या मूर्ती आहेत. तसंच एका खोलीमध्ये कुंती, द्रौपदी आणि 5 पांडवांच्या मूर्ती आहेत. आमच्याबरोबर असलेल्या स्त्री पुरोहितांनी इथे रुद्रपठण सुद्धा केलं. मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर एकमेकासमोर असलेल्या गुप्तकाशी आणि उखीमठ या दोन्ही गावामधून मदमहेश्वरला जाणाऱ्या पायवाटा आहेत. या दोन्ही वाटा रावलेंक या गावामध्ये एकत्र येतात. जुगासूपाशी मदमहेश्वर गंगा ओलांडण्याकरता पूर्वी एक झुलता पूल होता. आता त्याच्या जागी मोठा पूल झालाय. नदीच्या थोड्याशा वरच्या अंगाला 2002 साली झालेल्या भूस्खलनामध्ये काही गावं वाहून गेली आणि वरून आलेल्या मातीमुळे एक तलाव निर्माण झाला होता. पण आता तो नष्ट झाला आहे. आम्ही त्या तलावाला पूर्वी दुखाताल असं नाव ठेवलं होतं. रावलेंकमध्ये आम्ही पोस्टमास्टरच्या रेस्ट हाऊसमध्ये मुक्काम केला होता.
उखीमठवरून मनसुना, जुगासू, राऊलेंग ते उनियानापर्यंत असा जीपसाठी कच्चा रस्तासुद्धा झाला आहे. उनियानाच्या पुढे 4 किलोमीटरवरती रासी गाव आहे. रासीपर्यंत फारसा चढ उतार नाही. रासी गावामध्ये प्राचीन राकेश्वरी देवीचं एक सुंदर मंदिर आहे. चंद्रांनी या ठिकाणी राकेश्वरी देवीची तपस्या केली होती. गावाभोवतीच्या शेतीमुळे हा परिसर अतिशय रमणीय वाटतो. रासी ते गोंडार ही 6 किलोमीटर अंतराची वाट निबिड अरण्यातून जाते. उंचच उंच देवदार वृक्षांच्या या भागात अनंत प्रकारचे पक्षी मी पाहिले. एक छोटासा धबधबा ओलांडून एक मोठा चढ येतो आणि आपण गोंडार नावाच्या वस्तीपाशी येतो. गोंडार ग्राम 1000 वस्तीचा सहज असेल. या गावामधले बहुतेक जण पनवार वंशातले आहेत. शेती आणि तत्संबंधी व्यवसाय तसंच पदभ्रमणासाठी गाईडची कामं इथले जवान करतात. माझे स्नेही श्री रमेश पनवार यांच्या हॉटेलवर आम्ही उतरलो. गोंडारपासून 1 किलोमीटरचा उतार उतरून आपण मंदानी गंगेवरचा पूल ओलांडून तिच्या मदमहेश्वर गंगेशी झालेल्या संगमावर बंटोली या छोट्याशा वस्तीवर येतो. बंटोलीमध्ये एक छोटी धर्मशाळा आहे, पण जळवांचा खूप त्रास होतो म्हणून इथे फारसे यात्रेकरू राहत नाहीत. बंटोलीपासून खाडरा 2.5 किलोमीटरवर आहे आणि त्याच्या पुढे 2.5 किलोमीटरवर असलेल्या नानूपर्यंत अखंड चढ आहे. रात्रीचा मुक्काम श्रीमती आसादेवी यांच्या हॉटेलमध्ये केला. आसादेवींचं घर आणि तिथून दिसणारा निसर्ग यांचं वर्णन शब्दात करणं केवळ अशक्यच आहे. काल आम्ही नानूपर्यंत खूप चढावरून आलोच होतो, पण नानूच्या पुढे त्याच्यापेक्षा आणखीन खूप चढ होता. प्रचंड झाडीतून गेलेला रस्ता केव्हा संपणार होता कोणास ठाऊक. वाटेत थांबून थोडीशी विश्रांती घेत पुढे जात असताना आम्ही अचानक एका मोकळ्या भागावरती आलो आणि समोर कल्पनातीत सुंदर अशा जागेवरती असलेलं पंचकेदारातलं मदमहेश्वराचं मंदिर दिसायला लागलं. इथलं शिवलिंग स्वयंभू तर आहेच, पण त्याचा आकार नाभी प्रदेशासारखा आहे आणि याच करता त्याचं नाव मध्यमहेश्वर असं पडलं. मंदिर छत्रप्रधान आहे. इथल्या पुजाऱ्यांची नेमणूक केदारनाथचे मुख्य रावळ करतात. मंदिराशेजारच्या त्यांच्या घरी जाऊन मी त्यांचं दर्शन घेतलं आणि मगच निवास आणि जेवणाच्या सोयी केल्या. मदमहेश्वर 10,300 फूट उंचीवर असल्यामुळे इथे फक्त 5 ते 6 महिनेच वस्ती असते. तसंच यात्रेकरूंची येण्याची संख्यासुद्धा खूप कमी आहे, म्हणून या ठिकाणी फक्त एकच धर्मशाळा आणि 2-3 खाजगी चट्ट्या आहेत. मंदिराच्या समोरून एक अतिशय स्वच्छ असा पाण्याचा झरा अखंड वाहत होता. त्याच्या काठाने थोडंसं अंतर जाऊन मग साधारणपणे 500 फूट उंच गेल्यावर आपण एका सुंदर बुग्यालवर येतो. कदाचित इथे बुढा मदमहेश्वराचं प्राचीन मंदिर पूर्वीच्या काळी असावं. सध्या असलेलं मंदिर आपल्याकडच्या हनुमान मंदिरासारखं आहे. मदमहेश्वरच्या मंदिरापासून उत्तुंग अशी हिमशिखरं दिसत नाहीत, पण बुढा मदमहेश्वरपासून हिमशिखरं मला इतकी जवळ दिसली की मी पार दबून गेलो. मी किती किडूक आहे याची जाणीव मला पदोपदी होत होती. केदारनाथ, मंदानी आणि चौखंबा ही संपूर्ण रांग पायाखालच्या हिरवळीला चिकटूनच आहे असंच वाटत होतं. माझ्यापासून उंचावर असलेली मित्रमंडळी काय करत आहेत या कुतूहलापायी मी त्यांच्याजवळ गेलो.
ते फुलांचे फोटो काढण्यात गर्क झाले होते. या बुग्यालवरती अनंत प्रकारची फुलं उगवली होती. यातल्या अतिशय छोट्या अशा पांढऱ्या फुलांच्या माळा भगवान शंकरांना अर्पण करतात. मदमहेश्वरचं दृश्य ह्या ठिकाणाहून मला शंकराच्या पिंडीसारखं दिसलं. हा ऊन सावलीचा खेळ अजबच होता, पण तो क्षणोक्षणी बदलत होता. मंदिराच्या पाठीमागून एक पायवाट काचनीताल, पांडोसेरा, नंदीकुंड अशा ठिकाणी जाते. मदमहेश्वर मंदिरामागून जाणाऱ्या या वाटेवर साधारण 500 ते 600 फुटावर एक छोटंसं मंदिर आहे. मंदिरामध्ये एका मडक्यामध्ये जुनी नाणी ठेवली आहेत. या नाण्यांची चोरी करणारा चोर जिवंत राहत नाही अशी पक्की समजूत आहे. मंदिरामध्ये आम्ही नाणी पाहिली, देवाचं दर्शन घेतलं आणि काचनीतालकडे जाण्यासाठी म्हणून निघालो. आम्ही जसं चालू लागलो तसा चढ खूपच सुरू झाला. प्रत्येक 2-4 पावलावर थांबून मगच आम्हाला पुढे जाता येत होतं. पाठीमागे पाहिलं तर मदमहेश्वर खूपच खाली आणि खूपच मागे राहिल्याप्रमाणे दिसायला लागला. एका लहान गुंफेशेजारी थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही एका थोड्या सपाटीवर आलो. 1.5 ते 2 किलोमीटरच्या थोड्याशा सपाटीनंतर, थोड्याशा चढानंतर एक खूप मोठा चढ लागला आणि आम्ही एका खिंडीपाशी आलो. या खिंडीपासून गुप्तकाशीपर्यंतचा मधला सर्व भाग आम्हाला एका दृष्टिक्षेपामध्ये दिसत होता. याच्या पुढे केवळ 10 मिनिटातच काचनी कॅम्पची जागा आली. काचनीतालला जाण्याची मला अनेक वर्षापासून तीव्र इच्छा होती आणि उत्सुकतासुद्धा होती. ती उत्सुकता आणि इच्छा पूर्ण होण्याची आज वेळ आली होती. नंदीकुंडपाशी उगम असलेल्या मदमहेश्वर गंगेचं खोरं इथून अतिशय स्वच्छ दिसत होता. पांडोसेरा आणि नंदीकुंडची शिखरं वर्षभर बर्फाच्छादित असतात. कॅम्पपासून पांडोसेरा 8 किलोमीटरवर आहे, तर तिथून नंदीकुंड साधारण 6 किलोमीटरवरती 17,500 ते 18,000 फूट उंचीवरती आहे. पांडोसेराला गुंफेत राहता येतं. नंदीकुंडमध्ये पांडवकालीन तलवारींची पूजा केली जाते. संध्याकाळी कॅम्पवरती बारीक गारा आणि लाह्यांच्यासारख्या बर्फाचा वर्षाव जवळजवळ अर्धा तास तरी झाल्यामुळे अतिशय मजा आली. सकाळी ऊन आल्यानंतरच आम्ही काचनीतालला जाण्यासाठी म्हणून निघालो. आदल्या दिवशी संध्याकाळी खूप बर्फ आणि गारा पडल्या होत्या. त्या तुडवत एक प्रचंड चढ चढायला आम्ही सुरुवात केली. काचनी कॅम्पपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर अगदी चौखंबाच्या निकट हे अतिशय छोटंसं असलेलं असा एक ताल आहे. याचं पाणी काचेसारखं दिसतं असं म्हणतात. आम्ही जेव्हा इथे पोचलो तेव्हा सर्व परिसर शुभ्र दाणेदार बर्फामध्ये झाकला गेला होता. श्रावण महिन्यामध्ये या तलावात निळ्या रंगाची कमळं उगवतात आणि ती मदमहेश्वरच्या मंदिरामध्ये देवाला अर्पण करतात. पण आज या ठिकाणी बर्फ होता. तलावाच्या एका बाजूला आईसॅक्सने खणून तलावामधलं पाणी आम्ही तीर्थ म्हणून प्राशन केलं. इथे तलावाच्या बर्फाची जाडी 1 फुटाहून सुद्धा जास्ती होती. तलावाच्या एका बाजूच्या डोंगरावरती आम्ही बर्फातूनच चालत गेलो. केवळ 7-8 मजली उंच डोंगर चढण्यासाठी आम्हाला अर्ध्या तासाहून सुद्धा जास्ती वेळ लागला. माझ्यासमोर प्रचंड आकाराचा चौखंबा उभा असलेला पाहून मी एकदम चकितच झालो. खालच्या बाजूला काचनीताल अतिशय लहान पण फारच सुंदर दिसत होता. काचनीतालवरून परत फिरायची इच्छाच होत नव्हती, पण मदमहेश्वरच्या आणि पांडोसेराच्या बाजूने अक्राळ विक्राळ आकाराचे ढग येताना पाहून आमची पाचावर धारण बसली. कॅम्पकडे जाण्यासाठी आम्ही धावत धावतच निघालो आणि बारीक गारांचा वर्षाव सुरू झाला. जेमतेम आम्ही तंबूपर्यंत पोचलो. मग रात्रभर तंबू झटकणं, बाहेर येऊन तंबूवरचं बर्फ काढणं असा उद्योग चालला होता. पण पहाट मात्र स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये उगवली. काचनी कॅम्प आणि आजूबाजूला बर्फाची चादर नव्हती, तर तिथे 2-2 फूट बर्फ सर्वत्र साचलं होतं. त्यामुळे पुढे पांडोसेरा नंदीकुंडला जाण्याचा कार्यक्रम आम्ही रद्द केला आणि फोटो सेशन झाल्यानंतर मदमहेश्वरचा रस्ता पकडला.
जान बची लाखो पाये, घर के बुद्धू घर को आये. परतीचा मार्ग तोच होता. काचनी कॅम्पवरून मदमहेश्वर, नानू, गोंडार, रासी इथपासून पुढे